ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अश्विनी नगर सिडको इथे गुरुवारी दुपारी चार्जिंगला लावलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा अचानकपणे स्फोट झाला आणि घरामध्ये धूर पसरल्याची घटना घडली। जगताप कुटुंबीय घरी असताना ही घटना घडली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यावेळी झाली नाही, मात्र घरामधील काही वस्तूंचं नुकसान झालंय। माहिती मिळताच अग्निशमक दलाचे प्रमोद लहानगे, मुकुंद सोनवणे, पंकज शिंदीकर, अजिंक्य वज्रे आणि चालक सुनील घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली आहे। बॅटरी चार्जिंग करताना दर्जेदार चार्जर वापरणं, देखरेख ठेवणं आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं आवाहन अग्निशमक विभागानं यावेळी केलं आहे। आज सह्याद्रीनगर येथे एक घरामध्ये आग लागली असल्याचा आमचा सिडको अग्निशामक दल येथे फोन आला। श्री जगताप हे त्यांचं निवासस्थानी मोपेडची बॅटरी जी आहे इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीला आग लागलेली होती। तर सदर आग ही स्विच चालू असल्यामुळे झाली आहे। तर किरकोळ स्वरूपाची आग होती, परंतु जर कधी यदा कदाचित घर बंद असतं किंवा काही मोठा प्रकार झाला असता तर मग ते बाकीच्या संसारोपयोगी वस्तूंना लागली असती। परंतु आम्ही तात्काळ 5 मिनिटाच्या आत घटनास्थळी धाव घेऊन सदर आग पूर्णपणे विझवली। कुठली जीवितहानी नाही, वित्तहानी नाही, किरकोळ स्वरूपाचे ते बॅटरीचे जे युनिट आहे ते जळाले। बाकी काही घरातील फक्त बेडवरती जे गादी होती फोम तेवढी जळाली। बाकी इतरत्र ठिकाणी गॅस सिलेंडर म्हणा किंवा काही टीव्ही या होम अप्लायन्सेस वगैरे त्यांना काय आग लागली नाही। किरण आहेर, C24 तास, नाशिक।